पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर 2026 हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे, त्या नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या राजकीय जीवनाला मागच्या 4-4.5 वर्षामध्ये पहिल्यांदाच आमच्याकडून हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त करतो. मला आपल्याकडून अपेक्षित हेच आहे की मी तरुण आहे, अनुभव कमी आहे, वय कमी आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांना आपण सर्वांनी जवळून पाहिलं. मला तो योग आला नाही आणि राजकारणामध्ये एखादं पाऊल टाकत असताना पाऊल ते बरोबर आहे का चुकीचं आहे, एखादं काम करत असताना, एखादा निर्णय घेत असताना आपला तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे सांगणारं वडीलधारी कोणीतरी असणं गरजेचं आहे. आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरात काम करत असताना चौकात चर्चा आपल्या कानावरती पडतात. बऱ्याचशा नागरिकांमध्ये आपला संपर्क असतो. तर माझी अपेक्षा एवढीच असेल की तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही करावं लागेल, जी काही जनमानसाची भावना आहे त्या वेळोवेळी माझ्यासारख्याच्या कानावरती घालाव्या. आणि मी जीवन जगत असताना, सामाजिक आणि राजकीय काम करत असताना मी कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे, मी कशा पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत याचंही मार्गदर्शन आपल्याकडून अपेक्षित आहे. या चर्चेतून पत्रकार भवनची मागणी झाली, या चर्चेतून गृहनिर्माणची मागणी झाली. आपण जागा सांगा, ती जागा आपल्याला देण्यासाठी मी प्रयत्न करेन. मागच्याही काळात प्रयत्न केले, पण त्याची जबाबदारी आपल्या पत्रकार बंधूंनी कुणी